नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2025 मित्रांनो परिपूर्ण परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय महत्त्वाचे अति संभव प्रश्न रेग्युलरली कव्हर करत आहोत. ज्यामध्ये हे प्रश्न तुम्हाला लातूर DCC बँक, परभणी DCC बँक व त्यासोबतच येणाऱ्या पुणे DCC बँक करता मित्रांनो परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काय आपला जनरल नॉलेज विथ बँकिंग अवेअरनेस हा टॉपिक आहे, त्या टॉपिक आधारित सर्व काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि हे प्रश्न तुमच्या लिपिक, शिपाई, ड्रायव्हर या तिन्ही पदांकरता मित्रांनो उपयुक्त असणारे संपूर्ण काही प्रश्न आहेत. तर चला सुरू करू व्हिडिओला आणि पाहू आता यामधील महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पूर्णपणे भारतीयांच्या मालकीची व्यवस्थापनाखाली सुरू झालेली पहिली भारतीय व्यापारी बँक कोणती? तर यापैकी पहिली भारतीय व्यापारी बँक कोणती असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी आहे थोडक्यामध्ये जे की पहिली भारतीय व्यापारी बँक आहे. तर या बँकेची स्थापना कधी झाली? तर या बँकेची स्थापना झाली आहे 1911 मध्ये स्थापन झालेली ही पहिली भारतीय व्यापारी बँक होती, जी पूर्णपणे भारतीयांच्या मालकीची आणि व्यवस्थापनाखाली होती. म्हणून पर्याय नंबर याचं सी हे याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, मुख्यत्वे युरोपीय भागधारकांनी सुरू केलेली खाजगी भागधारकांची बँक कोणती? तर यापैकी कोणती बँक होती ती? तर याचे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर याचं डी हे उत्तर होणार असेल. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही जी आहे थोडक्यामध्ये होती. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो पहा, केवळ भारतीय भांडवलातून सुरू झालेली पहिली भारतीय बँक कोणती? तर फक्त भारतीय भांडवलातून या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की पंजाब नॅशनल बँक. तर पंजाब नॅशनल बँक जी आहे थोडक्यामध्ये लाला लजपत राय यांच्या पुढाकाराने 1894 मध्ये स्थापन झालेली ही पहिली भारतीय बँक होती, जी केवळ भारतीय भांडवलातून सुरू झालेली होती. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न चौथा असा आपला, कॉर्पोरेशन बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर कॉर्पोरेशन बँकेचं मुख्यालय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की मंगळुरू या जे आहे शहरामध्ये थोडक्यामध्ये आहे. तर कॉर्पोरेशन बँकेचं मुख्यालय देखील मंगळुरू येथेच होते, मात्र आता ही बँक जी आहे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झालेली आहे. तर हे देखील या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न पुढील पाचवा असा आहे, नाबार्ड बद्दल खालीलपैकी कोणती जी की विधाने बरोबर आहेत? तर नाबार्ड बद्दलची या ठिकाणी, तर यामध्ये पहिलं विधान आहे भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँक क्षेत्रातील विकास बँक आहे. दुसरं आहे ब, ग्रामीण भागातील कर्ज पुरवठा व नियमन करते. त्यानंतर तिसरं सी आहे कृषी प्रधान ग्रामीण क्षेत्राच्या विकासाला सहाय्य करते. आणि ड आहे ग्रामीण हस्तकलेला वित्त पुरवठा करते. तर यापैकी जे विधाने आहेत ते सर्व काही या ठिकाणी जे की नाबार्ड बद्दलचे बरोबर आहेत, म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी जे की ड हे उत्तर होणार असेल वरील पैकी सर्व. तर नाबार्ड ही ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था आहे, त्यामुळे पर्याय नंबर या ठिकाणी ई हे होणार असेल. त्यानंतरचा 6वा प्रश्न, भारतातील सहकारी बँकांबाबत कोणती विधाने खरी आहेत? सहकारी बँकांबाबत, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्याय ए जे की 3 स्तरीय रचना आहे. तर ही भारतातील सहकारी बँकाबाबतचे जे थोडक्यामध्ये विधान खरं आहे. तर ती त्रिस्तरीय म्हणजेच कसं, तर भारतात सहकारी बँकेची रचना जी आहे राज्य, जिल्हा आणि प्राथमिक अशा 3 स्तरावर असते, त्यामुळे पर्याय नंबर या ठिकाणी अ हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, वित्तीय धोरण कशाशी संबंधित आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की सार्वजनिक महसूल व खर्च याच्याशी संबंधित आहे. तर वित्तीय धोरण हे सरकारचे उत्पादन म्हणजेच की कर आणि खर्चाशी संबंधित असतं, म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी ए ह्या ठिकाणी होणारं याचं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, IRDA चे कार्य काय आहे? तर खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की भारतातील विमा व्यवसायाचे नियमन करणे. हे जे आहे थोडक्यामध्ये IRDA ही जी संस्था जे की आहे, पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे पुढील, रेपो दर कोण ठरवतो खालीलपैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ई, RBI हे जे आहे रेपो दर जो आहे थोडक्यामध्ये ठरवतो. तर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ जे काही इंडिया आहे त्याला की आपल्याला चलनाविषयी धोरणाअंतर्गत रेपो दर ठरवता येतो. पर्याय नंबर याचं ई हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला,
IMF बद्दल कोणती विधाने खरे आहेत खालीलपैकी? तर यामधलं जे IMF बद्दलचं विधान बरोबर आहे, जे की पर्याय नंबर ई म्हणजे की वरीलपैकी सर्व. ज्यामध्ये पहिलं विधान आहे IMF बद्दलचं, जे की मुख्यालय वॉशिंग्टन DC येत आहे, जे की बरोबर आहे. त्यानंतर जागतिक आर्थिक स्थैर्य वाढीसाठी कार्य करते, हे देखील बरोबर आहे. कर्जावरील अटी ठरवतं, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर विनिमय दर व्यवस्थेवर देखरेख करतं, तर हे देखील या ठिकाणी सर्व पर्यायाचे बरोबर आहेत. म्हणून पर्याय नंबर ई हे याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही लातूर DCC बँक, परभणी DCC बँक किंवा इतर DCC बँकेची तयारी करत असाल आणि मित्रांनो जर तुम्हाला त्यासाठी परफेक्ट टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ कोर्स हवा असेल तर मित्रांनो त्यासाठी आपण स्पेशली आपला कोर्स जो मित्रांनो लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण DCC बँकाची तयारी एकत्रित पद्धतीने आता करता येणारी असेल. ज्यामध्ये आपण TCS व IPS पॅटर्न अंतर्गतचे सर्व काही अतिशय संभव अति महत्त्व प्रश्न त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेला आहे, तर ज्यामध्ये संपूर्ण बाबी देखील आपण समजावून सांगितलेला आहे. जर मित्रांनो तुम्ही तो कोर्स जॉईन केला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक मिळणारी असेल. तिथून मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही आपला कोर्स मित्रांनो मिळवता येईल, ज्यामध्ये संपूर्ण तुम्हाला A to Z अभ्यास जो आहे मित्रांनो करता येणारा असेल. ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे, ज्यांना चांगली तयारी करायची आहे DCC बँकांसाठी, चांगले गुण मिळवून या पदावर उचवायचं आहे, त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यामधून तुम्ही संपूर्ण काही उत्तम व अतिमहत्त्व तयारीला मित्रांनो तुम्ही सुरू करू शकता. ज्यात तुम्हाला संपूर्ण काही 100% परिश्रमी अशी आपण माहिती देखील इन्क्लूड करून दिलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण तुम्हाला A to Z तयारी करता येणारी असेल. आणि सरावासाठी मित्रांनो त्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका देखील ॲड करून दिलेल्या आहेत व त्यासोबतच अभ्यासनासाठी ई-बुक देखील इंटिग्रेट करून दिलेलं आहे. जर तुम्हाला उत्तम आणि योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करायची असेल तर लगेचच्या लगेच मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सर्व काही ॲपची लिंक दिलेली आहे, त्या ॲपमधून तुम्ही संपूर्ण काही आपला कोर्स जो की मिळवू शकता आणि चांगल्या उत्तम तयारीला त्या ठिकाणी तयारी लागू शकता. मित्रांनो जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तर लगेचच्या लगेच आपला क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या आणि त्यामधून मित्रांनो तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागा. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की 11वा प्रश्न आपला, विजया बँक कधी राष्ट्रीयकृत झाली? तर विजया बँक जी आहे ती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 1980 मध्ये. तर 15 एप्रिल 1980 रोजी जे आहे 6 व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, त्यात विजया बँकेचा देखील त्यामध्ये समावेश होता. म्हणून पर्याय नंबर याचं सी हे या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, IMFचे प्रमुख कोण आहेत? तर IMFचे प्रमुख, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, जे की क्रिस्टालिन जॉर्जिएव्हा हे जे आहे सध्याला जे की IMFचे प्रमुख आहेत, म्हणजे की व्यवस्थापकीय संचालक आहेत. पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा खालीलपैकी 13वा प्रश्न, खालीलपैकी बँक संबंधित नसलेला शब्द कोणता? यापैकी तर कोणता शब्द नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की रीट हा जो शब्द आहे, जो की बँकिंग संबंधाशी नाही. तर रीट हा काय संबंधित आहे? तर रीट हा जो आहे न्यायालयीन किंवा कायदेशीर शब्द आहे, जो की बँकिंगशी संबंधित नाही. म्हणून पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 14वा आपला, खालीलपैकी कोणती बँक नाही? तर यापैकी कोणती बँक जो आहे तर नाही म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, जे की लुफ्तांसा हा जो आहे थोडक्यामध्ये बँक नाही, तर लुफ्तांसा ही एक जर्मनीची एक विमान सेवा कंपनी आहे, जी की बँक नाही. म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा, खालीलपैकी कोणती विदेशी बँक नाही? तर विदेशी बँक नाही म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ही जी आहे विदेशी बँक नाही. तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ही भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक होती, जिचे आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 16वा प्रश्न, आर्थिक समावेशनाचा मुख्य उद्दिष्ट काय आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, सर्व घटकांना परवडणाऱ्या दरात मूलभूत बँकिंग सेवा हे जे आहे थोडक्यामध्ये आर्थिक समावेशनाचा मुख्य उद्दिष्ट आहे. पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला 17वा प्रश्न असा आहे, बँक ठेवीमधील ठराविक टक्केवारी RBI कडे राखीव ठेवण्यास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, CRR असं जे आहे ते म्हटलं जातं, ज्याला की कॅश रिझर्व्ह रेशो असं आपण म्हणतो, ज्याला ते आपण संबोधतो. तर याचं पर्याय नंबर ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, MSF बद्दल कोणती विधान खरी आहेत खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ई, वरील सर्व, ज्यामध्ये MSF ही बँकिंगसाठी आपत्कालीन परिस्थिती निधी उभारण्याची खिडकी आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ई हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 19वा, अल्पकालीन निधीसाठी RBI बँकांना कर्ज देतो त्या दराला काय म्हणतात? त्या दराला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, ए व बी, म्हणजे की रेपो दर किंवा पुनर्खरेदी दर असं जे आहे त्याला म्हटलं जातो. जर रेपो रेटला जे आहे पुनर्खरेदी दर, ज्याला की रिपर्चेस रेट आपण असं म्हणतो. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी ड हे उत्तर होणार असेल.
त्यानंतर 20वा प्रश्न आपला, बँकिंगमध्ये पैशाचा पुरवठा नियंत्रणाचं मुख्य साधन कोणतं असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रेपो दर हे जे आहे थोडक्यामध्ये असतं. तर सध्याच्या काळामध्ये रेपो दर हे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं सर्वात प्रभावी साधन मानलं जातं. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी ब हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 21वा प्रश्न, भारतातील पहिली बँक कोणती? तर यापैकी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जी की बँक ऑफ हिंदुस्तान ही जी आहे पहिली बँक आहे. तर 1770 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ हिंदुस्तान ही आहे भारतातील पहिली बँक मानली जाते. पर्याय नंबर ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 22वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी विदेशी बँक कोणती आहे? यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की स्टँडर्ड चार्टर्ड ही जी आहे भारतात सर्वात मोठी विदेशी बँक आहे. तर सांगायचं झालं तर जी स्टँडर्ड चार्टर्ड ही भारतातील सर्वात मोठ्या शाखा विस्तार झालेली विदेशी बँकांपैकी एक या ठिकाणी आहे. त्यानंतर 23वा प्रश्न, भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक कोणती? तर प्रादेशिक ग्रामीण बँक या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, प्रथम बँक ही जी आहे थोडक्यामध्ये आहे. 2 ऑक्टोबर 1975 रोजी स्थापन झालेली प्रथम बँक ही भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक आहे. त्याला RRB असं देखील शॉर्टमध्ये म्हणतात. त्यानंतरचा 24वा प्रश्न, आर्थिक समायोजनासाठी RBI किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पुढाकार नसलेली योजना कोणती? यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ई, जे की प्रधानमंत्री मुद्रा योजना. तर मुद्रा योजना ही मुख्यत्वे छोट्या व्यवसायांना कर्ज देण्यासाठी आहे. तर इतर पर्याय थेट बँकिंग सेवाशी किंवा समावेशनाशी निगडीत आहेत. त्यामुळे पर्याय नंबर ई हे या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 25वा असा आहे, काय म्हणतो पहा, की PMJDY बद्दल कोणती विधाने चुकीची आहे? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की प्रत्येक प्रौढांसाठी एक खाते हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी जे की याचं चुकीचं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे काय होणार असेल, जे की ड हे या ठिकाणी होणारं असेल. तर तुम्हाला कधी कधी याचा फुल फॉर्म देखील विचारला जातो. तर त्यामुळे हे देखील लक्षात ठेवून घ्या की PMJDY म्हणजे की प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेचं हे एक नाव आहे आणि यामध्ये जे की चुकीचे विधान आहे म्हटलेलं आहे. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारं असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते, जे की आपण बँकिंग संदर्भाची या प्रश्न व्हिडिओ पाहिलेला आहेत आणि तुम्हाला तुमच्या येणाऱ्या DCC बँकेमध्ये देखील बँकिंग संदर्भाचे देखील प्रश्न पाहायला मिळणारे आहेत. त्यामुळे बँकिंग देखील आपण या ठिकाणी आता कव्हर करणार आहोत आणि याची आपण ऑलरेडी टेस्ट सिरीज देखील आपल्या बॅचमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व करून दिलेली आहे. त्यामुळे ज्यांनी जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या आणि चांगले उत्तम तयारला लागा. व अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.